वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने उसंत घेतलेली आहे। मात्र काही दिवसांपूर्वी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भागात शेती पिकांचं नुकसान झालं। वर्धा जिल्ह्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार जवळपास सुमारे 3200 हेक्टर क्षेत्रामध्ये पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील जवळपास 143 गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आणि कारंजा तालुक्यामध्ये सुमारे 6 हेक्टर शेतीचं क्षेत्र खरडून निघाल्याची माहिती मिळते आणि यामध्ये जो सोयाबीन, कपाशी, तूर यासोबतच इतरही पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ देखील आलेली आहे आणि सरकारच्या वतीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि आता पंचनामे होऊन मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महेश मुंजे, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।